आबासाहेब, आम्ही चुकतोय का हो? नाही रे राजा, तुम्ही चुकत नाहीये. आणि तसंही छत्रपती आणि युवराज यांना चुकता येत नाही, तेवढी मुभाच नाही आपल्याला. अफझल खान भेटीच्या वेळी आमच्या हातून जर चूक घडली असती तर आज दिसलो असतो का तुम्हाला इथे? शाहिस्तेखानाच्या छाप्यात एक जरी गोष्ट आमच्या हातून चुकली असती तर आज आम्ही इथे दिसलो नसतो. असंख्य चुका होतील अशीच परिस्थिती होती प्रत्येक वेळी, पण आम्ही एकदाही चुकलो नाही. प्रत्येक वेळी योग्यच निर्णय घेतले. त्याचं कारण उत्तम नियोजन. शंभूराजे, एक लक्षात घ्या, आम्ही आग्र्याला जाण्या अगोदर आग्र्याहून परतण्याचं नियोजन करून गेलो होतो. आपण आग्र्याहून सुटलो. ज्या दिवशी सुटलो त्यानंतर बरोबर 22व्या दिवशी आम्ही रायगडावर पोहोचलो आणि म्हणून आऊसाहेबांनी तोफीची भांडी वाजवली. पण आपण तर 3 महिन्यांनी आलात रायगडावर. 22 दिवसानंतर पोहोचला तर तोतया शिवाजी होता. पण औरंगजेबाला असं वाटलं की आम्ही पोहोचलो म्हणून त्यांनी पाठलाग थांबवला. तुमचा पुढचा मार्ग सुकर झाला. एवढी सगळी यंत्रणा राबवावी लागली. त्यामुळे आपली माणसं सतत आपल्या बरोबर पाहिजे, रयत बरोबर पाहिजे, लढवय्ये बरोबर पाहिजे, तसेच कारभारी देखील बरोबर पाहिजे. कारभाऱ्यांना दुखवून राज्याचा गाडा हाकता येत नाही. सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. एक घाव 2 तुकडे असं नाही, किंबहुना ते करायचंच नसतं. शंभूराजे, तुमचा अनाजी पंतांबरोबर पटत नाही, राहुजी सोमनाथांबरोबरही जमत नाही, मोरोपंतांबरोबरही नाराजी. ही सगळी चांगली माणसं आहेत. शंभूबाई, त्यांना आपलंसं करून घ्या. स्वराज्याच्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी यांना ठाऊक आहे. गैरसमज हा आबोल्याच्या जाळावर पटकन शिजतो. त्याचं पक्वान नव्हतं आणि चघळणारे ते चवीने चघळतातही. आम्ही लक्षात ठेवू आबासाहेब. शंभूराजे, तुम्हाला एक गोष्ट माहिती? एक दिवस असं सहज खेळता खेळता भीष्माचार्यांनी एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या सरड्याला त्यांच्या बाणाच्या अणकुचीनं उडवलं. तो सरडा निवडुंगाचे काटे असलेल्या फणीवर जाऊन पडला. म्हणून पुढे जाऊन भीष्माचार्यांचा मृत्यूही बाणाच्या अणकुचीवर भोगावा लागला त्यांना. त्यातून बोध एकच घ्यायचा, पुढचे परिणाम लक्षात घ्या. आबासाहेब, एक छोटीशी चूक आपल्याला पुढे जाऊन खूप मोठ्या संकटात टाकू शकते. त्यातून तुमची वाटचाल आमच्यापेक्षा खूप कठीण, कारण आम्ही वाटचाल केली ती मातीवर केली. मातीवर धावलो, धावताना पडलो, पडल्यानंतर पुन्हा उठलो, अंगावर लागलेली माती झटकून टाकली, पुन्हा धावायला तयार. पण तुमच्यासाठी मात्र गालीचे अंथरून ठेवले, काट्यांचे, अणकुचीदार बाणांचे, निवडुंगाच्या फणीचे. त्यामुळे सावध. एका बाजूने रयत तुमच्यावर जीव ओवाळून टाकते आणि दुसरीकडे तुम्ही काहीही केलं तर लगेच निवाडा बसतो, न्याय होतो. शंभूराजे, समोरचा माणूस हा सतत आपल्याला तोलायलाच बसलेला असतो. त्यामुळे काहीही करण्या अगोदर 10 वेळा विचार करा. आबासाहेब, तुम्ही पाठीशी असताना आम्हाला कसलीच चिंता नाही. प्रत्येक वेळी आम्ही तुमच्या पाठीशी असूच असं नाही. कदाचित अरे, इथे येणारा प्रत्येक जण येतानाच त्याचं जाणं भाई लिहून येतो. हे मरण आम्हाला देखील चुकलेलं नाही.
ह्याचं भान ठेवा. पण आपल्याला मिळालेल्या या जन्मात या धरेवर स्वराज्य विचार शाश्वत राहावा एवढंच. आबासाहेब, आम्ही शब्द देतो, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा स्वराज्य विचार टिकवू. इतकंच नाही तर दिल्लीच्या तख्तालाही शिकवू. होशियार! होशियार! दिल्लीचं तख्त तर तुम्हाला अगदी लहानपणापासून खुणवत आहे. आबासाहेब, ते स्वप्न तर तुम्हीच आमच्या डोळ्यात पेरले आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. आबासाहेब, तुमच्या तत्वांना, तुमच्या कष्टाला आम्ही कधीही कमीपणा आणणार नाही. गाढ झोपले ती. आमचं नरड म्हणजे तोफाचं वरडणच. एकदम बिनगोर झोपले ती. इतक्या उशिरापर्यंत झोपलेलं आज पावतर पाहिलं नव्हतं. खूप वर्षांनंतर शंभूराजांना ही सुखाची झोप लागली. अहो, लागणारच. काल तुम्ही त्यांच्या पाठीवर हात फिरवला, माझ्या अंगावर मुठभर मास चढलं. काल पन्हाळ्यावर माया ममतेला पुरं चालता. खरंय हंबीरराव, काल आम्ही देखील सुखावलो होतो. अहो, हे लेकरू आम्हाला येऊन असं बिलगलं ना. अनेक वर्षानंतर आमच्या पोराला असं कवटाळलं आम्ही. 32 मण सोन्याच्या सिंहासनावर बसताना देखील आम्हाला आनंद झाला होता. पण आपल्या पोटच्या पोराला असं कवटाळताना बापाला कितीही सुख होतं, किती आनंद होतो, त्याची तुलना कशी करायची हो? फार लवकर प्रौढ केलं हो आम्ही त्याला. राजकारणासाठी सतत त्यांना भेटीला धरलं, सतत पणाला लावलं. ते लेकरू मात्र स्वराज्याचं ध्येय घेऊन पळत होतं, धावत होतं. आणि त्यांच्या मागे मात्र बदनामीची राळ उडवली जात होती. हंबीरराव हे युवराज असूनही त्यांनी सगळं निमूटपणे सोसलं, कधीही प्रतिसवाल केला नाही. म्हणूनच आता या लेकराला कवटाळायला जातो ना, तेव्हा काळीच कापतो हो आमचं. युवराज म्हणून त्यांच्याशी 4 शब्द बोलायला गेलो तर मनात अनेक सवाल खोंगावतात. महाराज, अहो का काळजी करताय? तुमचं लेकरू म्हणजे काही कोकरू आहे वय? अहो, शिवाचा छावा आहे त्यो. जिथं मानेवर आयळ फुटायच्या आधीच समोरच्याला घायल करायची आणि कण फुटायच्या आधीच दरकाळी फोडायची रग जलम घेती, त्यो आहे त्यो. नका असं हिरमुसू तुम्ही. आणि युवराजांची काय बी तक्रार नाही तुमच्याविषयी. आई भावानी शपथ. हंबीरराव, काल एक बाप म्हणूनच नाही तर छत्रपती म्हणूनही आमच्या अनेक चिंता मिटल्या. शंभूराजांच्या हाती आपलं स्वराज्य सुखरूप सुरक्षित राहणार हे नक्की नव्हे. शंभूराजे हे स्वराज्य रक्षकच. उद्या आम्ही असू किंवा नसू, पण आपला हा स्वराज्य विचार अखंड अबाधित राहणार हे नक्की. महाराणी साहेब, खबर आहे.
महाराज आणि शंभूराजे यांची भेट झाली. झाली म्हणजे महाराजांनी चांगलीच कान उघडणी केली असेल त्यांची. नाही, कान उघडणी झाली नाही. नाही. महाराज गडावर पोहोचले तेव्हा शंभूराजे देवीच्या उत्सवाला गेले होते. लोकांना त्यांच्याकडून आई भवानीची आरती करायची होती. शंभूराजेंच्या हातून देवीची आरती. महाराजांना समजल्यानंतर महाराज लगबगीने त्या गावात गेले. कडकडून भेटले, एकत्रित आरतीही केली, गुलाली उधळला एकमुठीने. म्हणजे एवढं होऊनही पोटाशी धरलंच महाराजांनी. जी महाराणी साहेब. मग काय, विषयच ठाणबंद झाला. एवढा आटापिटा केला तरी महाराजांना पन्हाळ्यावर पाजर फुटलाच पितृप्रेमाचा. आता शंभूराजे येणार रायगडावर. महाराणी साहेब, एवढ्या लवकर हार मानायला तयार झालात? दुसरं काय करणार? महाराणी साहेब, काहीतरी तोडगा काढू आपण, जेणेकरून शंभूराजे रायगडावर येणार नाहीत. पंत, बोलणं सोपं, करणं अवघड. शंभूराजे कायम राजकारणात सरस ठरतात. कायम त्यांचेच पारडे जड असते. महाराणी साहेब, अहो, निवाडा त्यांच्या बाजूने लागला. ते स्वराज्यात आले. गावकऱ्यांनी केवढं स्वागत केलं. त्यांच्या हातून लोक आरत्या करून घेतात. बरोबर ना? जी महाराणी साहेब, पण जरी स्वागत झालं, आरत्या केल्या, तरी कौल काय द्यायचा हे आपल्या हातात आहे. इथं बसून पन्हाळ्यावरचा कौल देणार तुम्ही? हो, पन्हाळ्यावरती हिरोजी फर्जंद आहेत, जनार्दन पंत आहेत, आणि ते आपल्या बाजूचे आहेत. आणि त्यांच्या मनात शंभूराजेंबद्दल अडी आहे. त्यांना काय होणार? आणि हिरोजी फर्जंद तलवार चालवते, पण मुत्सद्देगिरीचं काय? जनार्दन पंत आहेत ना. त्या दोघात तेवढं कसं आहे? शंभूराजेंना गडावर थोपवून धरण्याचं. तोपर्यंत काहीतरी युक्ती निघेलच. आणि आणखी एक गोष्ट महाराणी साहेब, शत्रूला नामोहरम करायचं असेल तर केवळ हल्ला करायचा नसतो, आपली बाजूही बळकट करायची असते. आणि आपली बाजू म्हणजे राजाराम राजे. ते सक्षम पर्याय म्हणून पुढे यायला पाहिजेत. हे गणित साध्य झालं की माझी बुद्धी चित्याच्या चपळाईने झेपावलीच म्हणून समजा. चित्त्याच्या चपळाईनं बुद्धीही झेपावली पाहिजे. काय बरोबर ना? जी महाराज. तर तुम्ही आता फ्रेंचांची तक्रार घेऊन आलात, तुमचीही बुद्धी झेपावली पाहिजे चित्त्यासारखी. तेच तर जमत नाही महाराज. हिरोजी जी. पंतांच्या डबीत तपकीर आहे ना? जी महाराज. ती रसद अगदी पुरेपूर असते बघा. हिरोजीराव, चेष्टा करू नका. त्याचं काय झालं, त्या फ्रेंचाला मी 2 खलिते पाठवले, पण तो राजापुराच्या बंदरातून हलायचं नावच घेत नाहीये. म्हणून म्हटलं हल्ला करावा का. सणस, तुमचा काय सल्ला? राज, मी काय बोलणार तुमच्या मोर. अहो, तुम्ही हुकूम करायचा आणि या पठ्ठ्याने तलवार रोखायची. ठीक, मग आपण शंभूराजेंचा सल्ला घेऊ. ते चांगलं होईल. ते त्या कोकणात, त्या मुलखात जास्त दिवस राहिल्यात. त्यांचा अनुभव दांडगा आहे. खरंय. शंभूराजेंना बोलवा. महाराज, पेच आपणच सोडवला असता तर. म्हणजे महाराज, तुमच्याकडे जी दूरदृष्टी आहे ती अजून युवराजांकडे नाही आली. म्हणजे मी आपलं खरं बोलतोय. हा, म्हणजे तोडगा लगेच निघाला असता. आता देखील तोडगा लगेचच निघेल. या शंभूराज, गेल्या काही दिवसांपासून फ्रेंचांची गलबत राजापूरच्या बंदरावर उभी आहे. त्यांना सूचना देऊनही त्या माघारी गेलेले नाहीत. काय करावं? त्यांच्यावर
गोळा फेक करावे? नाही, नको. पण ते चोरटा व्यापार करतील, तोफा ऐकतील त्या सरजा खानास. त्यापेक्षा त्यांच्या तोफा आपण विकत घेऊ. तोफा विकत घ्यायच्या? होय सहज. त्यानं काय होणार आहे? अनायसे आपल्याला तोफा मिळतीलच. शिवाय प्रेमचांबरोबर आपली मैत्री सुद्धा होईल. त्यांच्याशी मैत्री करायची, त्यानं काय होणार? हिरोजी काका, किनारपट्टीवरच्या सगळ्याच जणांशी वैर घेणं परवडणारं नाही. शिवाय फ्रेंच लोक आबासाहेबांना मानतात. पूर्वीही आपली त्यांची मैत्री होती. ते उपयोगी पडतील. शिवाय आपल्या हाती तोफाही येतील. पन्हाळ्याचं एकूण खेर लक्षात घेता आणि स्वराज्यातलं त्याचं महत्व लक्षात घेता प्रत्येक बुरुजावर तोफ असायला हवी. उत्तम निर्णय शंभूराज. काय पंत, तुमचं काय म्हणणं? जशी आपली इच्छा महाराज. कार्यवाही करावी. या तुम. शंभूराज, बघितलं ताबासाहेब, आमचा निर्णय तुम्हाला आवडला, पण हिरोजी काकांना, पंतांना आवडला नाही. ते आलं आमच्या लक्षात. आबासाहेब, रयतेकडून आम्हाला भरभरून प्रेम मिळतं, पण सदरेवरच्या कारभाऱ्यांना आमचं वागणं, आमचं राजकारण पटत नाही, रुचत नाही. शंभूराजे, आता यापुढे तुम्ही केवळ आमचे पुत्र नाही, तर आपल्या स्वराज्याचे भावी छत्रपती आहात. होय, त्यामुळे आता यापुढे तुमची कोणतीही गोष्ट खासगी राहिलेली नाही. तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक हालचाल, प्रत्येक पवित्रा हा पारखला जाणार. रयतेकडून, कारभाऱ्यांकडून, दार सरदारांकडून, अगदी घरच्यांकडून देखील तुम्हाला ते पारखतात आणि तुमच्यावर पसंतीची मोहर देखील उमटवतात. पण ह्या सगळ्यात गडबड मात्र एकच आहे. शंभूराजे, तुम्हाला पारखणारा प्रत्येक जण हा रत्नपारखीच आहे असं नाही. काही गाजर पारखीही आहे. तुम्ही दिलेर खानाच्या छावणीत जाणं म्हणजे फितुरी हा शोध ह्या गाजर पारख्यांचा. वास्तविक तो आपला गनिमी कावा होता. पण दुर्दैवाने शंभूराजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांना नाही सांगता येत. आणि तुमच्या विरोधात जे बोलतात त्यांच्या तोंडाला हातही लावता येत नाही, कारण त्याने केवळ गैरसमज पसरतात. ते रागावतात आणि त्यांच्या चिडण्यामागचं कारण एकच, स्वराज्य प्रेम. हे तुम्ही देखील लक्षात घ्यायला हवं. उद्या आमच्याकडून काही आगळीक झाली तर त्यांच्या रोषाला आम्हाला देखील सामोरं जावं लागेल. आबासाहेब, होय शंभूराज, आम्ही माणसंच अशी तयार केली, निस्पृह. ते त्यांच्या राजाशी भांडतात, त्याच्यावर चिडतात, त्याला जाबही विचारतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. निवाड्यात तांदूळ धुतला आहे, आता तो शिजला तर लोकांच्या पचनी पडतो. सबुरीनं घ्या, सगळं ठीक होईल.